करूया मज वाहतील कडिये जे याने संगे सर्व सुख तेची हित मज करीती सकल जे नेहा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी किंवा तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोली तेची तमज करीती सगळ जे हा गोपाळ कृपा करी कोणत्याही शुभकार्याला आरंभ करण्यापूर्वी भगवंताचं नाम चिंतन करणं आधी जीवाचं कर्तव्य आहे. नवे नवे धर्म आहे. धर्म नाम कर्तव्य. भगवंताचं नाम पवित्र आहे. भगवंताचं नाम मंगल आहे, सुखकारक आहे. अपवित्रांना पवित्र करणार आहे. भगवंताचं नाम अपवित्रांना पवित्र करणार आहे. मंगलांना अमंगल करणार आहे. पवित्रांना पवित्रयो मंगलांच मंगलम. देवता दैवतानांच भूतानां पिता विठला. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा.
तेची हित मज करीती सगळ जेणे हा गोपाळ कृपा करी भागया माधवातील गडे जे ज्ञाने संगी सर्व सुख तेची हित मज करीती सगळ जेणे हा गोपाळ कृपा करी तुका म्हणे शेष सेवीन आवडी किंवा तुका म्हणे शेष घेईन आवडी वचन न मोडी बोली तेची हित मज करीती सकळ जेणे हा गोपाळ कृपा करी प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग देहू निवासी देऊचे प्रसिद्ध साधू वैराग्याचे शिरोमणी जगद्वंदे जगद्गुरु श्रीमंत संत लोकमान्य संत संत मान्य संत देवमान्य संत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अतिशय महत्त्वाचा अतिशय गोड संतांचं महत्त्व सांगणारा असा हा अभंग बहुतेकांच्या परिचयाचा आहे आणि बहुतेकांच्या पाठातला आहे सर्वांच्या पाठातला नाही बहुतेकांच्या सर्वांनीच ऐकलेला अभंग आहे पण पाठ सर्वांचा नाही आता तेची हित मज करीती सकळ याच्या आधी संतांची पायरी हा माझा विश्वास सर्व हवे दास झालो त्यांचा तेची हित गाथ्यामध्ये असं आहे तेची माझी हित आहे तेची हित करीती सकळ गाथ्यामध्ये असं आहे आणि जी गाणे संगे सर्व आपल्याला युट्यूबवर येतो त्याची जे संगे गाथ्यामध्ये आहे जी आणि संगे सर्व सुख म्हणून जे गाथ्यातलं आहे तेच आपल्या माथ्यात आहे आणि ते तुमच्या समोर वाढतं अतिशय गोड आणि अतिशय महत्त्वाचा असा हा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता भगवंताच्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल निद्रा म्हणजे आपल्याला झोप येते बघा कुंभकर्णाला ज्यावेळे रामाने मारला वध केला कुंभकर्णाची बायको कोण निद्रा देवी ती निद्रा देवी सांगतो मी तुझी भक्ती करून देणार नाही तुझ्या भक्ताला आणि उद्धार देणार नाही ती निद्रा कुठे येते कीर्तनामध्ये येते आपल्याला झोप कुठे येते कीर्तनात बसल्यावर येते पण भगवंताच्या नावामध्ये एवढी अद्भुत शक्ती आहे एकदा जर विठ्ठल विठ्ठल भजन केलं आपण तर ती निद्रा देवी झाले लांब होते एवढी भगवंताच्या नामामध्ये शक्ती आहे म्हणून ज्याच्या वेळी भगवंताचं नामस्मरण होईल त्याच्या वेळी सर्वांनीच ताली मुखाने भगवंताचं नाम कारण हे मनुष्य देहामध्ये शक्य आहे पशुयोनीमध्ये आपण काही हे करू शकतो का पशु काय पाप पुढे जाण्याची उत्तम मध्यम भोग होईल पशुना काय काही वाजू शकतात का भजन देवाचं करू शकतात का भगवंताने आपल्याला जेणे हा देव दिला दान दयाचे करीची भगवंताने आपल्याला हा देह दिलेला देह दिलेला तर सर्वांनी हेच कीर्तन आहे भगवंताचे नामच कीर्तन आहे आम्ही ज्या वेळेला चिंतन मांडतो ते समजण्यासाठी भगवंताच्या नामामध्ये किती महत्व आहे भगवंताच्या नामाला तुम्ही जे भगवंताचं देवाचं नाम घ्याल तेच कीर्तन आहे विठ्ठल विठ्ठल असो आज या ठिकाणी आपण एक निमित्ताने कोणत्या कारणाने कोणत्या कारणास्तव या ठिकाणी जमलो आपला सर्व ज्ञात आहे तरी देखील वक्त्याचं कर्तव्य आहे परिहार करून देणे त्या न्यायाने त्या अनुषंगाने आज या ठिकाणी कालेर गावामध्ये हरिनाम उत्सव होत नाही
आणि तुम्हा ग्रामस्थांना जेवढी धन्यता द्यावी तेवढी थोडी आहे. एक कीर्तन करायचं झालं तर कमीत कमी आपल्याला 50 माणसांना जोडावी लागतात एका दिवसात. आणि तुमचा ग्रामस्थ महिनाभर सतत, तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. आणि हरिनाम हरिकीर्तन होतं तुमच्या जवळ, खरोखर भाग्यवान आहात. आणि महिनाभर हा कीर्तन महोत्सव आहे. तर निमित्ताने माझ्यापर्यंत ही सेवा आली आणि ज्यांनी माझ्यापर्यंत ही कीर्तनरूपी सेवा सुपूर्द केली त्या आमचे आदरणीय हरिभक्तीपराय जितेंद्र महाराज काले यांनी ही सेवा माझ्यापर्यंत सुपूर्द करण्याचं कार्य केलं. त्यांचेही मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची हित मजर करीती सकल, जिने मानुबाळ कृपा करी. सकल गुणनिधान करुणावरुणालय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार श्री पंढरीश पांडुरंग परमात्मा या परमात्म्याच्या चरणावरती विनम्र भावाने प्रणिपात करतो. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्री ज्ञानोबराय, जगद्वंदनी जगद्गुरु श्री तुकोबराय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, भगवान परमात्म्याचे लाडके भक्त नामदेव महाराज, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज, सोपानदेव महाराज आदी शक्ती मुक्ताबाई आई साहेब आदी करून सर्व संतांच्या चरणारविंदे विनम्र भावाने प्रणिपात करतो. तसेच कीर्तन रूपी सेवेकरिता उपस्थित गुरुजन टाळकरी, गुरुजन विणेकरी, गुरुजन गायनाचार्य, गुरुजन मृदुंगाचार्य आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विना तुका सर्व श्रोत्यांच्या चरणावरती विनम्र भावाने प्रणिपात करतो. तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना त्रिवार मानवंदना साष्टांग दंडवत करतो. धर्मवीर संभाजी महाराज यांना त्रिवार मानवंदना साष्टांग दंडवत करतो. आणि राजमाता जिजाबाई साहेब यांना साष्टांग दंडवत त्रिवार मानवंदना करतो. तसेच प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री वामन बाबा महाराज, प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री सावळाराम बाबा महाराज, प्रातस्मरणीय ब्रह्मलीन सद्गुरू श्री जोग महाराज यांना साष्टांग दंडवत करून ह्या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला विठाला. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेची हित मज करीती सकल, जिने गोपाळ कृपा करी. लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे, भवानी सहितं नमामि. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते.
ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र तिथि ज्ञानतो ज्ञानराजा सुपात्र गया कविता महापुण्य राशि नमस्कार माता सद्गुरु ज्ञानेश्वरा नसे आप पर ऐसा जगी जो महात्मा विरक्ति श्रेष्ठ भक्ति स्मरे नित्य रामा तिथी माघ पौर्णिमा साधुनी वाट धरे निज धामा नमस्कार माझा सद्गुरु सावरामा विठ्ठला नमो सद्गुरु तुझ्या ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती दयांची केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण हे जीवन जो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होय आता सेवे लागी सेवा मस्तक हे पाया तुमचा असा उत्साह पाहून असं वाटतं 10 वाजेपर्यंत कीर्तन करावं. चालेल का? संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, हे चित मज करीती सगल, जेणे हा गोपाल कृपा करी. अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, संतांच्या चरणावरती माझा विश्वास आहे आणि त्या संतांचा मी सर्व भावाने दास झालेलो आहे. संतांच्या चरणावरती विश्वास आणि त्या संतांचा मी दास झालेला आहे
आणि ते संत माझे हित करतील. आणि हित केल्यानंतर काय होईल? जेणे हा गोपाल भगवान परमात्मा माझ्यावरती कृपा करेल. जेणे हा गोपाल कृपा करी. आणि या परमार्थाच्या वाटेवरती जर आम्हाला शील झाला, आम्ही थकलो भागलो, तरी संत काय करतील? आम्हाला कडेवर घेतील. याप्रमाणे आई आपल्याला कडेवर घेते. आपण उन्हात येऊन आपले पाय भाजत असते तर आई आपल्याला कडेवर घेते. किंवा कुठे जत्रेला चाललो, आपण दमलो, त्यावेळेला आपली आई आपल्याला कडेवर घेते. त्याप्रमाणे संत मायबाप हे आपल्याला कडेवर घेतात. भागलिया माझ वाहतील कडे. आणि त्या संतांच्या संगतीमध्ये, नुसता मध्ये नाही, त्या संतांच्या संगतीमध्येच सर्व सुख आहे. त्या संतांच्या संगतीमध्ये सर्व सुखाची प्राप्ती आहे. आणि तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे शेष म्हणजे शिल्लक, उच्चिष्ट. आपल्या पत्रावळीमध्ये उत्तर आपल्याला पुढे संतांचे उच्चिष्ट, संतांचे शेष आम्ही आवडीने सेवन करू. म्हणजे आम्ही आवडीने खाऊ, आम्ही आवडीने घेऊ. काय? संतांचे उच्चिष्ट, शेष म्हणजे शिल्लक. आणि संतांचे ज्या वेळेला उच्चिष्ट आम्ही सेवन करू, आणि मी असं सांगत आहे, मी हे असं वचन देत आहे, ते वचन मी कदापि मोडणार नाही, असं या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला सांगताना दिसतात. आणि असा है अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल संतांची पायी नामाचा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. हेची जमज करीती सकल जिने हा गोपाल कृपा करी. तुकोबाराय सांगतात की संतांच्या पायावरती माझा विश्वास आहे. संतांच्याच पायावरती विश्वास करा. संतांच्याच का विश्वास? तुकोबाराय संतांना देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. संत देव आहे आणि देवच संत. तुकोबारायांचा विश्वास संतांच्याच पायावरती. कोण आहे संत? आपण तीन गोष्टी संतांच्या बघूया. कोण आहे संत? काय संतांचे एक कोण आहे संत? काय संतांचे कार्य आहे? कशासाठी तीन संतांचा अवतार आहे? कोण आहे संत? संत कोण आहे? तेची संत, तेची संत, तेची संत, तेची संत ज्यांचा हेत विठ्ठल रे. कोण आहे संत? ज्यांचा हेत विठ्ठल आहे. आपण एक रामायणातलं एक उदाहरण पाहू. हनुमंतराय आपल्या जवळ आहे, समोर आहे. हनुमंतरायांचाच एक उदाहरण आहे, म्हणजे सर्वांना पटेल. संतांचा हेत विठ्ठल कसा असतो? ज्या वेळेला
सीतामाईला घेऊन अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम आले लंकेतून. त्यावेळेस सीता मातेने सर्व वानर सैन्यांना काही ना काही एक एक वस्तू भेट दिली. प्रत्येकाला काही ना काही भेट वस्तू सीता मातेने दिली. हनुमंतराय एका कोपऱ्यामध्ये होते. त्यांचं लक्ष नव्हतं त्याच्याकडे. अचानक हनुमंतराय सीता मातेला दिसले. मुख्य माणूस आपल्या हातून सुटला कसा आहे म्हणून सीता माता हनुमंतरायांच्याकडे जाऊन गेल्या. आपल्या गळ्यातील मोत्यांचा हार काढून हनुमंतरायांना दिला भेट म्हणून. हनुमंतरायाने विचारलं, काय हे कशासाठी आहे? मी सर्वांना दिलेला काही ना काही भेट वस्तू, तुला ही तशी भेट वस्तू माझ्याकडून. हे मोती अनमोल आहेत, यांची किंमत करू शकत नाही. एवढ्या अनमोल मोत्यांचा हार मी तुला देतो. हनुमंतरायाने त्याचा स्वीकार केला. थोड्या वेळाने सीता मातेचं लक्ष हनुमंतरायांकडे गेले. हनुमंतराय ते मोती एक घ्यायचे, असे राखामध्ये फोडायचे, बघायचे आणि फेकून द्यायचे. वास्तविक पाहता मोत्याची किंमत आता आपण करूया 5 कोटी रुपयाला एक आपण अंदाज करूया. 5 कोटी आपण एका हातात फेकून देऊ कसे? 5 कोटी कशा 10ची नोट फेकली खाली रस्त्यावर तरी खिशात घालवलं. हनुमंतराय ते मोती फोडायचे, फेकून द्यायचे, फोडायचे, फेकून द्यायचे. सीता मातेला राग आला. एवढा अनमोल किमतीचा मी हार याला दिला आणि हे काय करतात? फोडून फेकून देतात. सीता मातेने त्याला विचारलं, का हो, तुम्हाला एवढा मी अनमोल किमतीचा हार दिला आणि तुम्ही त्याला फोडतात आणि फेकून देता? हनुमंतरायांचं उत्तर आहे याच्यावरती, जिस वस्तु में राम नहीं उससे मेरा कुछ काम नहीं. ज्या वस्तूमध्ये प्रभू श्री राम नाही ती माझ्या कोणत्याही कामाची वस्तू नाही. हे आहे संत. सीता मातेने विचारलं, तुझ्यात राम आहे का? क्षणाचाही विलंब न करता छाती फाडून दाखवला. हृदयामध्ये मी राम विषय हे आहे संत. आता संतांचे कार्य काय? मज निरंतर जागवी,
तुला हे मी तुला पायी जीव तोरा. काय त्या संताला आपण देऊ शकतो? जीव जरी ओवाळून ठेवला तरी थोडा आहे तुकोबाराय सांगतात. निलोबाराय सांगतात त्याची संत ज्यांचा हेत मेहनती काय तानाटोना हे संत. आता मुक्ताबाई काय सांगतात? संत तोची जाना जगी दया आणि क्षमा त्याच्यामध्ये आहे. आता आज आपण जास्तीत जास्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानोबा यांच्या अनुषंगाने यांच्याबद्दल जास्तीत जास्त चिंतन करतो. कारण आता जो महिना चालू आहे, हा कसला महिना चालू आहे? अधिक मास. अधिक मासाला अजून एक नाव पुरुषोत्तम मास, अजून एक मलमास. आणि सगळ्यात शेवटी आपल्यासाठी थोड्याचा व्हायचा पुरुषोत्तम मास म्हणजे विष्णू भगवंताचा महिना. आणि विष्णू भगवंताचा हा आवडता मास आहे. या महिन्यामध्ये आपण जे दान धर्म भगवंताचे नामस्मरण करतो, ते नामस्मरण आपल्याला हजारो पटीने आणि माऊली ज्ञानोबा यांचा आपण का चिंतन करायचं? सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता आणि महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर आणि देवते संत निमित्त त्या प्रतिभा. माऊली ज्ञानोबा राहायचं विष्णू भगवान आणि विष्णू भगवंत माऊली ज्ञानोबा दया आणि क्षमा या दोन गोष्टी माऊली ज्ञानोबरायांमध्ये किती होत्या याचा आपण एक छोटासा उदाहरण घेऊ. ज्यावेळी मुक्ताबाई साहेबांना निवृत्ती दादांनी प्रश्न विचारला. निवृत्ती दादांनी त्यांच्याकडे मागणी केली की ताई मला आज मांडे खाण्याची इच्छा झालेली आहे, ते तू बनवणार का? आणि बहिणीला भावाची इच्छा पूर्ण करण्यासाठी कधीही आनंद होतोच. आणि जी बहीण भावाची इच्छा मागणी पूर्ण करीत नाही, तुम्ही समजून घ्या. मुक्ताबाईंना आनंद झाला. दादा ते पहिल्यांदाच माझ्याकडे काहीतरी मागितलं आणि ते मला त्यांना द्यायचं आहे. काय सांगितले? मांडे खायचे. आता भांडे बनवण्याकरता एक खापर लागतो. आपण खापरीवर लागतो लेटेस्ट तवा. खापर जुना शब्द आहे आणि आपण आपल्याकडे खापरे आहे. खापर लागतं. ते खापर घेण्यासाठी मुक्ताबाई साहेब आर्थिक क्षेत्रामध्ये कुंभारांच्याकडे गेले. माऊलींवरती आणि चारही भावंडांवरती कोणाचाही राग आणि द्वेष नव्हता, परंतु असे मोजकी माणसं असतात, पुढारी, गावचे पुढारी, त्यांच्या हाताखाली दाबून
चांगल्या लोकांना राहावं लागतं. क्षमा आपण बोलतो, सत्य परिस्थिती आहे. गायक चांगला असला पण गावातल्या पुढाऱ्याने, सरपंचाने किंवा नगरसेवकाने सांगितलं तर तू तिथे जायचं नाही, तर तो जाऊ शकत नाही. त्याला माहित आहे की सही मला याचीच लागणार आहे. मोठी माणसं दाबून ठेवतात चांगल्या लोकांना. तसं मुक्ताबाईंना खाबर मिळू दिलं नाही. त्यांना सांगितलं तुम्ही तर द्यायचं नाही विसोबा केंद्राने, आणि कोणालाही देऊ द्यायचं नाही. आणि जर त्याने दिला त्याची माझ्याशी, आता सरपंचाशी कोणी वापरत आहे का? साधारण माणूस. नगरसेवकला कोणी वापरत आहे का? आमदाराला. त्यांचे जो पॉवर आहे, ताकद आहे त्यांचं, तसे विसोबा केंद्रांकडे पॉवर होती. त्याने तर दिलं नाही, कोणालाही देऊ दिलं नाही. आणि एक कानाखाली सुद्धा मारली मुक्ताबाईच्या. रडत रडत मुक्ताबाई आयुष्यात ज्ञानोबारायांकडे आल्या. आता ज्ञानोबारायांनी विचारलं काय झालं. मुक्ताबाईने सुद्धा सांगितलं असं असा प्रकार घडला की खापर आणायला गेलो होतो, त्याने तर दिलं नाही, दुसऱ्याने सांगितलं देऊ नका, आणि कानाखाली सुद्धा मारली. आता ज्ञानोबारायांनी सांगितलं एवढंच आहे ना, तू मांडे बनव, बाकी सर्व मी नियोजन करतो. बहिणीने भावावरती विश्वास ठेवायला पाहिजे आणि भावाने बहिणीवरती विश्वास ठेवायला पाहिजे. आता सांगतात माझी पोरं नाही ऐकत सही द्यायला, जमीन चालली, पोरांना हारी करतात. माझी तयारी आहे पण पोरं नाही ऐकत. भावावरती बहिणीचा विश्वास पाहिजे, बहिणीवरती भावाचा विश्वास पाहिजे. माऊलींचा हा शब्द ऐकला मुक्ताबाईंनी, लगेचच मांडे बनवायला गेले. ज्या अर्थी माऊली ज्ञानोबा सांगतात की मांडे बनव, त्या अर्थी त्यांनी काहीतरी सोय केली असेल. माऊलीने आपली पाठ अग्नी प्रज्वलित केलं पाठीवरती मांडे बांधले आणि निवृत्ती जाधवाचा प्रसाद दिला. आता विसोबा केचर हे सर्व हा प्रकार पाहण्यात, मी यांना खापर दिलं नाही, आता मांडे कसे बनतील त्यांचे आणि कसे जेवतील, उपाशी झोपतील, हाल पाहण्यासाठी त्यांच्या झोपडीच्या मागे आले आणि बघू लागले यांची काय परिस्थिती आहे. आता आपल्या इकडे पण आहे अशी, कोणाचं लग्न असला माझ्या अंगणात मांडव घालू नको, अंगणात कापू कापू द्यायला, गाडी इथे लावू नको. तसं तो मजा बघण्यासाठी गेला. आता मी दिलं नाही काय काय करतात बघू भावंड. गेला आणि फटीतून पाहू लागला. चमत्कार. देवच आहे ते, देवाचेच अंश आहे. सदाशिवाचा अवतार महा सखा माझा ज्ञानेश्वर, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञान, सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दाता आणि ब्रह्म तो सोपान झाला. म्हणून काय मुक्ताबाई काय त्याला कमी आहे. आता विसोबा केचराने फटीतून पाहिलं सगळा प्रकार. त्याला वाटले की आता आपली चूक झालेली आहे. त्या चुकीला काहीतरी कुठेतरी आपण क्षमेला पात्र ठरवलं पाहिजे. त्या न्याय म्हणा, त्या अनुषंगाने म्हणा, ते त्यांच्या जवळ गेले आणि सांगितलं मला माफ करा. एवढा सगळा प्रकार प्रत्येकाने आपापल्या मनाला विचारा. आपल्या कानाखाली मारली सकाळी आणि संध्याकाळी आपण त्याला माफ करणार, करू का नाही करणार. माऊली ज्ञानोबारायांनी आणि मुक्ताबाई आईंनी, निवृत्तीदान दादांनी, सोपानदेव महाराजांनी विसोबा केचराला माफ केलं, म्हणजे क्षमा केली. दया, क्षमा आणि दया किती. विसोबा केचराला नामदेव महाराजांचे गुरु बनवलं.
संत यांचा हेतू विठ्ठल आहे. हे संतांचे कार्य आहे. आता संतांचा अवतार कशासाठी आहे? पुढते हे जन